जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघात क्रांती ज्योती सावित्रीबाईंचा जन्मदिन ग्रंथदान उपक्रमाने कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ग्रंथदान उपक्रमाचे आयोजन करून खऱ्या अर्थाने राजश्री शाहू महाराजांचा शैक्षणिक व वैचारिक वारसा जपला। कोल्हापूर शहर व उपनगरातील 27 हायस्कूल्सना प्राचार्य जीवन साळुंखे यांनी आपल्या ग्रंथदान उपक्रमाअंतर्गत 600 वाचनीय पुस्तके भेट देऊन आदर्शवंत कार्य केले आहे, असे गौरव उद्गार राजश्री शाहू महाराजांचे चरित्रकार ज्येष्ठ संशोधक प्राचार्य डॉक्टर जे.के. पवार यांनी काढले। ते कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने आयोजित जीवन साळुंखे यांच्या ग्रंथदान उपक्रमाअंतर्गत ग्रंथ भेट कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, स्तंभलेखक प्राध्यापक दिनेश डांगे, ज्येष्ठ पत्रकार मोहन हवलदार, प्रसिद्ध प्रकाशक अभिनंदन त्रिभुवननाथ जोशी, माजी प्राचार्य माळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून आदरांजली वाहण्यात आली। मुख्याध्यापक संघाचे सचिव R.Y. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करून प्राचार्य जीवन साळुंखे यांच्या गेल्या 2 दशकातील सुरू असलेल्या ग्रंथदान उपक्रमाची सविस्तर माहिती दिली। यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी कोल्हापूर शहर व उपनगरातील 27 हायस्कूल्स व ज्युनियर कॉलेजचे ग्रंथालयांना जीवन साळुंखे यांनी समृद्ध शालेय ग्रंथालय या उपक्रमाअंतर्गत 600हून अधिक पुस्तके, अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्यांचे खंड, ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर S.R. रंगनाथन यांची व ग्रंथालयांची पंचसूत्रीची लॉमिनेटेड प्रतिमाही भेट दिली। यावेळी प्राचार्य जीवन साळुंखे यांनी सध्याच्या काळात वाचनाचे महत्त्व सविस्तर विवेचन करून ते म्हणाले, तरुणाईमध्ये सभ्य भाषा, संस्कार आणि मराठीचे भाषिक कौशल्य नव्याने रुजवण्यासाठी आणि वाचन प्रोत्साहनासाठी ग्रंथदान उपक्रम शाळातून प्रत्यक्षात राबवण्यात आला पाहिजे। पुस्तकावर छापलेली किंमत ही त्याची खरी किंमत नसून ते पुस्तक न वाचल्याने आपल्याला चुकवावी लागणारी किंमत ही त्या पुस्तकाची खरी किंमत आहे। वाचन संस्कृतीच्या समृद्धीवरच भविष्यात शाळांचे अस्तित्व टिकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। प्राध्यापक दिनेश डांगे, पत्रकार मोहन हवलदार यांनी आपल्या भाषणात वाचन संस्कृती आणि ग्रंथदान उपक्रमाचे महत्त्व विशद करून मुख्याध्यापक संघाने ही ग्रंथदान चळवळ नेटाने संपूर्ण जिल्ह्यात राबवण्याचे आवाहन केले। प्राध्यापक सुषमा पाटील यांनी पाहुण्यांचे परिचय करून दिला आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। मुख्याध्यापक गणेश चव्हाण यांनी समारोप केला। या कार्यक्रमात शहरातील हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।